आदिवासी इन्कलाब 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा। ही महानगरपालिका 2002 मध्ये अस्तित्वात आली। त्याच्या अगोदर त्या ठिकाणी एक तलाव होतं आणि त्या तलावाच्या आजूबाजूला 7 विहीर होत्या आणि याच तलावाच्या आजूबाजूला कुठे ना कुठे हे आदिवासी समाज राहत होतं। या सर्व समाजाला त्या ठिकाणाहून हकलण्यात आलं आणि सगळी लोक अशिक्षित आहेत, त्यामुळे त्यांना कोणाला जन्मतारीख नाही आठवत, फक्त पावसाळ्यामध्ये जन्माला आला, दिवाळीला जन्माला आला असे बघ। थोडे 2-4 गाड्या थोडे वाटून घेतले आम्ही, माती आणि बांबू दिले, 4 बांबू लावून असे आम्ही 400 रुपये दिले, फक्त 400 रुपये दिले। ते पण घरावर प्लास्टिक घालण्यासाठी त्यांनी आम्हाला दिले। त्यांना एसआरचे फॉर्म देतात पण त्याच्याकडून घेत नाही। आणि त्यानंतर हे पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये मिळेल त्या जागेवर रस्त्यावर आणि स्ट्रीट लाईट खाली राहत होते। महानगरपालिका 2002 मध्ये अस्तित्वात आली। त्याच्या अगोदर त्या ठिकाणी एक तलाव होतं आणि त्या तलावाच्या आजूबाजूला 7 विहीर होत्या आणि याच तलावाच्या आजूबाजूला कुठे ना कुठे हे आदिवासी समाज राहत होतं। या सर्व समाजाला त्या ठिकाणाहून हकलण्यात आलं आणि त्यानंतर हे पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये मिळेल त्या जागेवर रस्त्यावर आणि स्ट्रीट लाईट खाली राहत होते। या सर्व आदिवासी जे कुटुंब होते हे सर्व अशिक्षित होते, त्यामुळे त्यांचं नाव मतदार यादीमध्ये नव्हतं। कालांतराने हे सर्व आदिवासी कुटुंब मीरा भाईंदर शहरातले जे समाजसेवक आहेत रोहित सुवर्णा यांना भेटले आणि यांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांचं मतदार यादीमध्ये 2009 साली नाव मतदार यादीत समाविष्ट केलं आणि यामुळे कुठे ना कुठे महानगरपालिकेने यांना नंतर बेघरांसाठी घरे या योजनेअंतर्गत त्यांना घरे दिली। आज संपूर्ण राज्यभरमध्ये SIची प्रक्रिया सुरू आहे मतदार यादी पडताळणीची आणि या मतदार यादी पडताळणीमध्ये यांना जो पडताळणीचा फॉर्म आहे तो देण्यात तर आला, मात्र तो घेण्यास नकार दिला आणि घेण्यास नकार दिल्यानंतर आज त्यांनी तहसीलदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढला। नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय आणि त्याच आपण ज्या महिला आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यावेळी नेमकं काय घडलं होतं। ताई काय सांगाल, जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात आली त्याच्या अगोदर तुम्ही कुठे राहत होता? इथे फादरी तलाव, त्याच्या आजूबाजूलाच राहत होतो। त्या टायमाला मग ती थोडं काम चालू झालं तिकडे, मग एक असे आले नगरसेवक होते, काय होते आम्हाला तर माहिती नाही। सगळ्यांना आम्हाला सामान वगैरे उचलायला सांगितली, सगळ्यांचं हटवायला लावलं, आम्ही हटवून टाकलं। त्यावेळी तुम्हाला काय दिलं त्यांनी? त्यावेळेस आम्हाला त्यांनी काहीच दिलं नाही, फक्त आम्हाला इकडे जागा दाखवली आंबेडकर नगरला की अमुक जागा आहे, तर आम्ही 4-5 बाया मिळून त्यांना सांगितलं की या खड्ड्यात आम्ही कसं राहणार, कचऱ्यामध्ये कुठे राहू आम्ही, कचऱ्यामध्ये कुठे राहणार। त्या लोकांनी थोडे आम्हाला माती दिली, थोडे 2-4 गाड्या थोडे वाटून घेतले आम्ही, माती आणि बांबू दिले, 4 बांबू लावून असे आम्ही 400 रुपये दिले, फक्त 400 रुपये दिले। ते पण घरावर प्लास्टिक घालण्यासाठी त्यांनी आम्हाला दिले। त्या अंगठे पण लावून घेतले त्यांनी 400 रुपये देऊन, नावं लिहून, आमच्या नावं लिहून त्यांनी अंगोटे घेतले प्रत्येकाचे। म्हणजे फक्त मोबदला म्हणून तुम्हाला 400 रुपये देण्यात आले? 400 रुपये दिले, ते पण प्लॅस्टिक टाकायसाठी त्यांनी दिले आम्हाला, बाकी काही नाही। आणि तिथून तुम्हाला हकलण्यात आलं? हां, तिथून आम्हाला हकलण्यात आलं। आता ज्या ठिकाणी तुमची जी जागा हकलण्यात आली, तुम्हाला ज्या जागेवरून हकलण्यात आलं त्या ठिकाणी आता काय आहे? आता महापालिका महापालिका ऑफिस बनलंय आणि नंतर आम्ही इकडे सुभाषचंद्र बोसमध्ये तिथे आता गार्डन वगैरे बनलेलं आहे, आपण इथे राहायचो, एवढं, दुसरं काय नाही। तिथून आम्ही कणक्याला राहायचो। त्यावेळी तुमच्याकडे काय काय पुरावे होते? मतदार यादीमध्ये नाव वगैरे होतं? नाही, तेव्हा काहीच नाही। जेव्हा भाऊ भेटले आम्हाला, रोहित सुवर्ण भाऊ, आणि नंतर नैना मात्रे भेटली, त्या टायमाला आमची कामं सुरू झाली, तेव्हा आमची नावं गेली मतदान यादीमध्ये, रेशनिंग कार्ड बनले, आमचे मतदाराचे फॉर्म बनले, हे सगळं आमचं हे भाऊ झाले तेव्हा आमचे सगळं हे झालं। रोहित सुवर्ण साहेबांनी जेवढे आहे तेवढे पुरावे यांनीच केले, जन्म दाखला सुद्धा यांनी, पोरांच्या दाखल्यापासून रोहित सुवर्णांनी केलेलं। तर पाहू शकता आपण, जर यांना त्या ठिकाणाहून हकलण्यात आलं नसतं तर त्या ठिकाणी यांचं आज मतदार यादीमध्ये त्याचवेळी नाव असतं। यांचा अशिक्षितपणाचा कुठे ना कुठे फायदा तिकडच्या त्यावेळच्या कॉन्ट्रॅक्टरांनी घेतला आणि त्यांना हकलून लावलं। फक्त त्यांना घर बांधण्यासाठी 400 रुपये देऊन, ताडपत्री आणि माती देऊन आंबेडकर नगर या ठिकाणी स्थलांतरित केलं। कालांतराने त्या ठिकाणाहून पण ते तिथून निघून गेले आणि
इकडचे जे जागरूक समाजसेवक आहेत रोहित सुवर्णा यांना त्यांना भेटले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी लढाई लढली आणि महानगरपालिकेकडून त्यांनी त्यांच्यासाठी घरे मिळवली. आज SIRच्या प्रक्रियेमध्ये कुठे ना कुठे त्यांना डावललं जात आहे. त्यांना फॉर्म तर दिले जातात पण घेतले जात नाही आहे. त्या सर्व संदर्भात समाजसेवक रोहित सुवर्णा यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेतलं. सर, SIR प्रक्रियामुळे 60 आदिवासी कुटुंबाची नावं मतदार यादीतनं वगळण्यात आलेली आहे. त्या पद्धतीनं आज तहसीलदारामध्ये म्हणजे आंदोलनही सुद्धा केलं होतं. काय नेमकी परिस्थिती आहे? बघा, ही लोक मूळचे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रायगडचा किल्ला आहे त्या किल्ल्याच्या आजूबाजूला यांची गाव आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी राहणारी लोक आहेत. पण 100-150 वर्षापूर्वी यांचे खापर पणजोबा आजोबा आणि वडील हे सगळं फादरी तलाव या ठिकाणी राहत होते. फादरी तलाव म्हणजे आज जिथे मीरा भाईंदर महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय आहे त्या ठिकाणी ही लोक राहत होते. त्यांना तिकडून काढून महानगरपालिकेने डॉक्टर आंबेडकर नगर नेताजी सुभाष मैदानाच्या समोर रोडच्या डिवायडरमध्ये हे लोक राहत होते. काही लोकांना त्यावेळी 233 सर्वे नंबर मौजे घोडबंदर या ठिकाणी पाठवण्यात आलं. असे करून हे लोक दरदर भटकत होते. मी नगरसेवक असताना यांच्यातले काळू गोपीनाथ पुकळे नावाचा माणूस मला शोधत आला आणि त्यांनी मला माहिती दिल्यानंतर ही लोक मला जवळ आले. मी यांच्या संपर्कात गेलो आणि मग त्यांना मी आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प विभागाचे आदिवासी विभागाचे आयुक्त तत्कालीन अरुण भाटेजांकडे आम्ही गेलो नाशिकवरून आम्ही ती ऑर्डर आणली. पोलीस दक्षता विभाग आले इकडे. त्यांची सगळ्यांची पाहणी केली. त्यांची मातृभाषा त्यांची बोलीभाषा याच्यावर खूप अभ्यास झाला. यांच्यावर एक संशोधन अधिकारी आले, निरीक्षक आल्या, सौ अंकिता मोरे म्हणून मॅडम आल्या, त्या शहापूरवरून आला. त्यांनी ही संयुक्त पाहणी अहवाल बनवलं. त्यामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जावेद शेख म्हणून मंडलाधिकारी होते, तलाठ्यांची सही आहे, नगरपालिकेच्या 2 अधिकारींची सही आहे, 2 निवडून आलेल्या जनप्रतिनिधींची सही आहे. असं असताना देखील त्यांना SIRचे फॉर्म देतात पण त्याच्याकडून घेत नाही. म्हणून मी मुर्द्यामध्ये जो कोण अधिकारी बसत होता त्याने जाऊन शनिवारी भेटून आलो. नाही म्हणे आम्हाला निवडणूक आयोगाने सांगितलं 2002चा पूर्वीचा मतदार यादीमधला पुरावा पाहिजे, जो यांच्याकडे नाही आहे. यांच्याकडे जो कोण पुरावा आहे तो 2006 नंतरचा आहे. सगळे असताना घेत नव्हते. म्हणून आज आम्ही सकाळी योग्य निर्णय घेतला की आपण तहसीलदार ऑफिसमध्ये 10 वाजता जाऊ आणि आम्ही तहसीलदार जो निवासी नायब तहसीलदार आहेत प्रथमेश बुरके साहेब त्यांना भेटलो. ते बोलले नाही फक्त 5 लोक या. आम्ही 5 लोक गेलो. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. ते समजून तर गेलेत पण ते बोलले मी 12:15 येतो. 12:30 झाले, 12:45, 12:45 झाला, 1 झाला तरी ते आले नाही. ते अण्णासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या इथे काहीतरी कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये गेले होते, ते आले नाही. मग आमचाही पारा चढला. अधिकारी वेळ देतात आणि वेळेवर येत नाही. म्हणून आम्ही तो आक्रमक भूमिका घेतली आणि महाराजांच्या नावाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही नारेबाजी केली तिकडे. त्यानंतर त्यांचा मला फोन बरोबर आला, लगेच आला त्यांचा फोन की आम्ही त्या ठिकाणी BLO जो आहे त्याला बदलून प्रतीक ताराचंद कांबळे म्हणून नवीन BLO नेमतो. तुम्ही ते तुमच्या सगळे सहयोग करतील. फक्त यांची एक हिअरिंग होईल आणि त्या हिअरिंगमध्ये तुम्ही यांच्या वतीने या. आम्ही सगळ्यांची SIR फॉर्म ॲक्सेप्ट करू अशी मला त्यांनी 4 दिवसाची गॅरंटी. 2 दिवस आहे, गुरुवार आणि शुक्रवार. साहेब 2 ने 4 दिवस घ्या. सर, 2004 मध्ये शासनाच्या नोंदणी केलेल्या मतदार यादीमध्ये यांचं नाव होतं आणि यांच्याकडे 2002च्या म्हणजे पुरावा मागणं हे कितपत योग्य आहे? नाही, यांच्या 2009च्या मतदार यादीमध्ये नाव आम्ही टाकले. 2009च्या मतदार यादीमध्ये विधानसभेच्या 2004 किंवा 2002च्या नव्हते. कारण हे लोक संपर्कात आले आमच्या 2004. त्यानंतरच मी यांचे बेगर रेशन कार्ड, यांचं मतदान ओळखपत्र, यांची मुलांची जन्मदाखले, ज्यांचे सरकारी दवाखान्यात जन्म झाले सगळ्यांचे आम्ही काढले. कारण कोणालाही तारीख नाही आठवत. सगळी लोक अशिक्षित आहेत त्यामुळे त्यांना कोणाला जन्मतारीख नाही आठवत. बोलते पावसाळ्यामध्ये जन्माला आला, दिवाळीला जन्माला आला असे बोलतो. सर, पण यातून एक मोठा प्रश्न असा पडतो की पालिकेने विस्थापित झालेल्या कुटुंबाची नोंद शासनाकडे उपलब्ध नसल्या तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? प्रशासनाची आहे. कारण महसूल विभागाची जबाबदारी आहे. त्यांनी असं विचार केला पाहिजे होता. जे लोक मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वाराच्या बाहेर राहतात ते काय भारतीय नाहीत का? किंवा ब्रिजच्या खाली जे राहतात ती लोक भारतीय नाहीत का? हे कोण आहेत काय? यांना हे सगळं अभ्यास करायला वेळ नाही. यांची सगळ्यांचं लक्ष असतं संध्याकाळी किती पैसे घरी न्यायचे. त्यांना मतदार म्हणून यांची एक शासकीय अधिकारी म्हणून यांची काही जबाबदारी नसते. ते फक्त महापालिकेला येतात, सह्या करतात किंवा अधिकारी येतात, सह्या करतात, पगार घेतात
आणि संध्याकाळी खोके भरून पैसे घेऊन जातात. आता यांच्याकडे रेशन कार्ड किंवा आदिवासी दाखले वगैरे आहेत का? सगळे आहेत, जातीचा दाखला आहेत आमच्याकडे. जे प्रकल्प अधिकाऱ्याने आदेश दिला म्हणून, अरुण भाटेजीने आदेश दिला म्हणून आम्हाला सगळे सुविधा मिळाले. त्यांना बेगर म्हणून कार्ड आहे त्यांच्याकडे आजही. त्यांना राशन धान्य मिळते. त्यांचा घराचा पत्ता काय आहे, स्ट्रीट लाईटचा नंबर दिला आहे आम्ही डॉक्टर आंबेडकर नगर, कारण कायद्यामध्ये ती तरतूद आहे. त्यामुळे त्यांचा आंबेडकर नगर स्ट्रीट लाईटचा नंबर हा त्यांचं घर आहे. आता नेमकी आपली मागणी काय? आमची एवढीच मागणी आहे, जी एस आरमध्ये नावं आलेत त्यांचे, ज्यांचे फॉर्म आहेत त्यांचे फॉर्म तुम्ही आमचे फॉर्म एक्सेप्ट करा म्हणून. त्याचे फॉर्म एक्सेप्ट करत नाही म्हणून आम्ही आंदोलन केलं आणि त्यांना कट ऑफ डेट दिलं. सोमवारपर्यंत जर नाही झालं तर आम्ही सगळे कायदे तोडून तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला घेराव करू म्हणून.